केली की ह्यांचं काम करू नका, हे आपल्या विरोधी पक्षातले आहेत, विरोधी गटातले आहेत, हे आम्हाला तिथे त्रास देतात, ह्यांचं काम करू नका. त्याला काँग्रेसवाले असे म्हणायचे की जे मनोहर जोशी सुद्धा तेच म्हणाले, जे उद्धव साहेब सुद्धा तेच म्हणाले की शेवटी हा निवडून लोकांनी दिलाय, लोकप्रतिनिधी लोकांचा प्रतिनिधी आहे, लोकांनी ठरवलं त्यांना कोण पाहिजे कोण नको. आणि आपण लोकशाही मानतो म्हणून आपण जे काम करतो ते त्याचं काम करत नाही, तर निवडून दिलेल्या लोकांचं आपण काम करतो. हा विचार केव्हा मोठा लक्षात ठेवा. निवडून दिलेल्या लोकांचं आपण काम करतो. या लोकांनी हे सगळे विधी निषेध पायदळी उडवलेले आहेत. आमचं एकही काम मंजूर करत नाहीये. आम्ही संघर्ष करतोय, आम्ही लढतोय. सुदैव एवढंच आहे की आपल्या मतदारसंघामध्ये फार कामं नाही. त्याचं कारण 2009 साली मला तुम्ही निवडून दिलं, पवार साहेबांनी मला मंत्री केलं, मी जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि मी माझ्या मतदारसंघाचा एक उत्तम असा प्रकारचा मास्टर प्लॅन तयार केला. त्यामुळं आपल्या मतदारसंघात फार कामं नाही आणि आपण अतिशय क्वालिटी काम करण्यामध्ये कोणी असू दे, माझी मुलं पण काम करतात, पण माझ्या मुलांना सुद्धा गणित करा असं मी अधिकाऱ्यांना सांगत नाही. म्हणून आज आपल्या मतदारसंघामध्ये एवढी चांगली तरी स्थिती आहे. त्यापेक्षा आणखी आपली स्थिती वाईट आहे असेल. इथं वरुणकर म्हणून बसले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी, ते जिया देणार नाही, आणलाय काय कोणाचं मला माहित नाही. आणलाय काय योजना ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आणलेली योजना. त्या योजनेअंतर्गत 10,000 किलोमीटर रस्ते 2014 पूर्वी महाराष्ट्रामध्ये मंजूर झाले. 2014 ते 19 1 किलोमीटर सुद्धा मंजूर झाला नाही. सरकार कोणाचं बघा. त्यानंतर पुन्हा उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रामध्ये 7,000 किलोमीटर रस्ते करायचा निर्णय झाला. त्या 7,000 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये आपल्या उत्तरेचा विचार केला तर मी आणि राजन साळवी विरोधी पक्षाचे आमदार आहोत म्हणून आम्हाला फक्त पैसे दिले नाही. फक्त आमच्या भागातल्या रस्त्यांना आम्हाला तिथं मंजुरी मिळाली नाही. जे पहिले रस्ते झालेले आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारमध्ये 1 जानेवारी 2022 मंत्रालयामध्ये जे रस्ते झाले ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते झाले. पण नंतर चिपळूणचे आमदार असतील, रत्नागिरीचे आमदार असतील, दापोलीचे आमदार असतील, त्यांना 40 किलोमीटर रस्ते आणि त्याला पैसे दिले. पण तुम्ही मला विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मला 1 किलोमीटर नाही, 1 इंच सुद्धा मला दिला नाही, राजेश साळवीला पण दिला नाही. लोकशाहीमध्ये काय चाललंय याचा विचार तुम्ही सर्वांनी करण्याची गरज आहे. या भागामध्ये सातत्याने विरोधी पक्षाचे आमदार होते. काँग्रेसने जर अडवलं असतं तर पुन्हा कधी दिसले असते स्वतः काय भांडत होते, सगळं माहिती काहीच नाही. पण एवढंच सांगतो की तुमचं पाठबळ आहे. सरकारनं किती अडवायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला मी पैसे कमी पडू देणार नाही आणि मी कमी पडू देत नाही. हे सगळ्या बाबतीत घडतंय. 25-15च्या बाबतीत घडतंय, बजेटच्या बाबतीत घडतंय, CMJSY मध्ये घडतंय. PWDला इथं अधिकारी बसले, त्याला विचारा, त्यांना मला विचारायचं, त्यांना प्रश्न असा विचारा की 2022 नंतर बजेटमध्ये किती रुपये मंजूर झाले या मतदारसंघाला, त्यांना उत्तर द्यावंच लागेल तुम्हाला. तुम्ही विचारत करा जातात पुढं, त्यांना उत्तर द्यावं लागेल की 2022 नंतर किती मंजूर झाले. पैसे मंजूर होत नाहीये. लक्षात आलं. त्यामुळे थोडा कड काढा. ते जे काही छोटी मोठी कामं आहेत ना त्यामध्ये थोडा कड काढा. 2 महिन्यानंतर मी आणि मीच आहे एवढं लक्षात ठेवा. सरकारनं किती अडवायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला मी पैसे कमी पडू देणार नाही आणि मी कमी पडू देत नाहीये. आपण संघर्ष करतोय, आपण भांडतोय, पण या निमित्तानं तुम्हाला हे कळलं पाहिजे. हे सगळ्या बाबतीत घडतंय. 25-15च्या बाबतीत घडतंय, बजेटच्या बाबतीत घडतंय, CMJSY मध्ये घडतंय. PWDला इथं अधिकारी बसले, त्याला विचारा, त्यांना मला विचारायचं, त्यांना प्रश्न असा विचारा की 2022 नंतर बजेटमध्ये किती रुपये मंजूर झाले या मतदारसंघाला, त्यांना उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. तुम्ही विचारत नाही जातात तुला, त्यांना उत्तर द्यावं लागेल की 2022 नंतर किती मंजूर झाले पैसे मंजूर होत नाहीये. लक्षात आलं. त्यामुळे थोडा कळ काढा. हे जे काही छोटी मोठी कामं आहेत ना त्यामध्ये थोडा कळ काढा. 2 महिन्यानंतर मी आणि मीच आहे एवढं लक्षात ठेवा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.